आदरणीय श्रद्धेय भागवताचार्य आचार्य प्रवर श्री निफाड निवासी बाबाजींना विनंती आहे की आपण आपले विचार या ठिकाणी व्यक्त करावे. दंडवत प्रणाम. दंडवत प्रणाम. महाराष्ट्राच्या मातीतले ही दोन संप्रदाय, वैष्णव आणि महानुभाव, या दोन्ही संप्रदायाचा एक प्रामुख्याने विचार केला तर यांचा सर्वांगीण झालेली जडणघडण ही स्त्रियांनी केली. मुक्ताबाई नसती तर कदाचित ज्ञानोबांचं काहीही नसतं पुढे आलेलं. ज्ञानेश्वरी नसती आणि चांगदेव पासष्टी नसते. महानुभाव पंथातली महदांबा नसते तर महानुभाव पंथही आज असता का हा प्रश्न होता. प्रत्येक गोष्टीवर मला वाटतं महिलांची छाप पडलेली आहे. मोठी पदं भूषवत असताना समाजाला एक विशिष्ट दिशाही यांनी दिली. आत्याबाईंकडे पाहिल्यानंतर मात्र ते रूप दिसतं महानुभावांच्या इतिहासातलं. मार्गाला समाजाला एक दिशा देण्याचं, बोलण्यातनं नाही पण आपल्या आचारात, आपल्या दोन शब्दातनं आम्ही पाट्याच्या पाट्या बोलून टाकू. त्या बोलण्याला तेवढं पावित्र्य आणि वजन राहत नाही. आत्याबाई जेवढं बोलल्यात तेवढ्या मात्र मोठं मूल्यवान बोलल्या. या कार्यक्रमाबद्दलही मी विचार करतो की संदीप दादानं कार्यक्रम केला खरा, म्हणजे मला संदीपाची फार काही ओळख नव्हती, पण माऊली मोठी धाडसाची आहे. आमची संगीताबाई, सविताबाई, बघा सविताबाई मोठं धाडस आहे, पुरुषार्थ आहे. पुरुषार्थानं हा कार्यक्रम उभा केला. आमच्याबद्दल गैरसमज बी खूप झालेली आहे. त्यांना ते फार विचित्र आहेत, त्यांना फार सांभाळणं कठीण आहे. बघा भाऊ, तुम्ही त्यांना बोलवताय म्हणजे आत्महत्याच आहे आता. काय माझ्यावर प्रेम करणारी लोकच खूप आहेत. माझ्या अगोदर ते खूप काळजी करतात माझी. बरं मी नाही तसं, पण मग शेपावून गेलो तशामुळं ही मंडळी तशी म्हणते. नक्कीच असं नाही. माझ्या धर्मावर, माझ्या धर्मातल्या साधूंवर, तपस्वीवर प्रचंड श्रद्धा, प्रचंड प्रेम आहे. फक्त मी करत असलेल्या माझ्या कामावरही माझी श्रद्धा असते. त्या मागची कष्ट मला कळत असतात, म्हणून मी तेवढे 2 तास त्रास देतो की मला सर्व माझ्या पद्धतीनं द्या, म्हणजे मग मी माझा कार्यक्रम पार पाडतो. मला परमात्म्यानं दिलेली ही सर्व ईश्वरानं दिलेली देण, मला असं वाटतं या देण मिळालेल्या सर्व गोष्टींचा उपयोग समाजाकरता व्हावा. सविताबाई जिद्दी होत्या. मानवा पंथातली प्रत्येक स्त्री जिद्दीच होती. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींना पुरे तिजोजी बाबा म्हणणारी स्त्रीच होती. आता बाईसाचा देव होईजे हे सर्वज्ञ ज्या बाईसाकडे पाहून म्हणतात. बाईसाचं एक वेगळंच व्यक्तिमत्व त्यावेळेच्या काळात. श्री गोविंदप्रभू बाबांकडे गेलं की तिथे एक वेगळेपण आहे की तिथेही बाईसा होत्याच. मानवांच्या स्मृतीस्थळामध्ये शोधायला गेलं का अनेक स्त्रिया सापडतात. जे माझं तर मत आहे की आज महानुभावांचं काय स्त्रियांचं नाही, प्रत्येक गोष्टीवर स्त्रीचा अधिकार आहे. तुम्ही आम्ही स्मरण करतो ना, जर ती स्त्री नसती तर आम्हाला स्मरणाचा मार्ग कळाला नसता कळाला. ही आचार्य श्री नागदेव केशीराज, आचार्य श्री नागदेवांसमोरी पंडित केशीराज वगैरे मंडळी बसले. आचार्यश्री अगदी ध्यानस्थ होऊन बसले होते, डोळे लावून स्मरण करत होते. कसलं पंडित दामोदरांनी विचारलं, बट्टो चिंतन कशाचं करतात? आणि आचार्यांनी सांगितलं, काही नाही रे बा, स्वामींची पूजावसर जसे पाहिले तसे आठवलं. केशराजांचं चटकन प्रश्न पुढे आला, अहो तुम्ही पाहिले बट्टो, तुम्ही गोसावी यांची ती पूजावसर पाहिली, श्रीमूर्त पाहिली आणि म्हणून ती तुम्ही आठवता. आम्ही काय करायचं? आम्ही कसलं स्मरण करायचं? आणि आचार्यशी गांगरल्याचा भाव चेहऱ्यावर आला आणि महदाईचा रुपाईसा धावली मदतीला. आचार्यांकडे पाहिलं, सांगितलं, नागदेवा विसरलास का रे बा? तू विसरलास? अरे देवानं स्मरण वाक्य सांगितलं ना, येथीची नाम लीळा मूर्ती चेष्टा.
सांगितलं ना स्मरणाला. आमच्या महानुभावांच्या त्या आचार्याच्या नागदेवांच्या डोळ्यात नासू आले. महोदयसने प्रणाम केला. हो आम्ही विसरत. परिवाराकडं पाहिलं आणि सांगितलं म्हातारी धर्मरक्षण. म्हातारीनं धर्मरक्षण केला. अन्यथा स्मरणे विन मार्ग गडीबडीला होता. म्हातारी रक्षण स्मरणा वांचून मार्ग मात्र या क्षणाला गडबडला. म्हातारी रक्षण. म्हातारीनं मात्र बरोबर नेमकं कळून सांगितलं की याची नाम लीळा मूर्ती चेष्टा स्मरणाची सूत्र सांगून टाकली. आज आलंय स्मरण बघा. महोदयसने ते तेवढ्या वेळ केलं नसतं तर आजचा वेगळाच प्रश्न निर्माण झाला असता. आणि म्हणून मानवाव्यांच्या अवघ्या लीळा चरित्रावर स्त्रियांची एक वेगळी छाप दिसून येते बघा. अवघ्या लीळा चरित्रावर माईंभट्टासारख्या विद्वानाला, षडशास्त्र संपन्न विद्वानाला सुद्धा माईंभट्टाने शिक्षा करावं हे सुद्धा एक वेगळं श्रुतीस्थळामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की एका गर्द झाडाच्या सावलीखाली बसलेले माईंभट्ट. चारी बाजूला बागायत जमीन होती, थंडगार हवा सुटली होती, मनमोहक वातावरण आणि प्रसन्न वातावरणाने माईंभट्ट इथं स्मरणाला बसलेली होती. आणि साधनाला गेलेली, विजनाला गेलेली भिक्षुक विजन काय करतात हे पडताळण्याकरता जायचे. काय धाडस आहे, काय धाडस आहे. पाचशे मंडळीचा मार्ग होता आणि मार्ग हा विजनाला जात असताना पळताळण्याला महोदयसा जाते की नेमकं विजनी काय करतात भिक्षुक. आणि माईंभट्ट सापड त्या झाडाखाली बसलेले, घाबरत नाही महोदयसा, घाबरलेली नाही. माईंभट्टाला विचारलं, माईंभट्टांना, हो भट्टो हे कुठलं विजनस्थान आहे? हे विजनस्थान विहित आहे का काटेतळीच आहे? षडशास्त्र संपन्न ब्राह्मण सुद्धा उठला आणि महोदयसा पुढे नतमस्तक झालं. हो आई चुकलं माझं. आणि माईंभट्टानं ते विजनस्थान बदलवलं बघा. हा स्त्रियांचा मानवापंथातली स्त्री किती विद्वान असावी. आम्हाला सांगितलं जातं की आलेल्या तर चांगदेवाचं पत्र कोवळ करकरीत होत. समान आहे. मला असं वाटतं आपण मानभाव वैष्णव समान आहोत, एकाच वेळच्या. फार मोठा बदल नाही. कोण अगोदर कोण नंतर नाही सांगता येत नेमकं. पण मुक्ताबाईनं चांगदेवाचं कोवळं पत्र पाठवलं. चांगदेवा ज्ञानेश्वरांना उपमा कोणती द्यायची? त्यांना परमपूजनीय म्हणायचं, पट्टाधिष्ठित म्हणायचं, आदरणीय म्हणायचं, वयोवृद्ध म्हणायचं, ज्ञानवृद्ध म्हणायचं. आणि चांगदेवानं कोरं पत्र बंद केलं आणि पाठवून दिला ज्ञानोबांना. आळंदीच्या सिद्ध बेटावर ज्ञानोबांकडे ते पत्र पोहोचलं. ज्ञानोबांनी पाहिलं, कोरं करकरीत पत्र होतं, मुक्तेच्या हातात दिलं. मुक्तेने उलटलं पालटलं आणि अगदी सहज शब्द बाहेर आला की कोरा चांगदेव कोराचे. आणि मग त्या चांगदेवाला उत्तर देण्याकरता चांगदेव 65 नावाचं पत्र लिहिल्या गेलं आणि पाठवलं गेलं. मुक्ताबाईची ती प्रेरणा दिसते. कोऱ्या पत्रावर मुक्ताबाईने चांगदेव 65 लिहिण्याची ती प्रेरणा ज्ञानेश्वराला दिली हे दिसते. परंतु आमच्या श्रुतीस्थळामध्ये मात्र शिव्यांचा अर्थ काढणारी रंभाई सा दिसते की शिवेमध्ये अर्थ काय असतो. लक्षात घ्या, आपल्या गुरुजनांच्या मुखात निघालेली शिवी सुद्धा अर्थ काय देऊन जाते. चांगदेव 65 पेक्षा कितीतरी मोठं तत्वज्ञान आमच्या रंभाईसाच्या श्रुतीस्थळात मिळतं. ही रंभाई स्वभाव बायांचं प्रत्येक जागी बसतात तिथे किरकिर करत असतात बघा. जागेवरून बसल्यावर किरकिर, उठण्यावरून किरकिर, अगदी मैत्रिणींच्या शेजारी आली पाहिजे म्हणून किरकिर असते. रंभाई सा येणे केले कारणानं किरकिर करत असायची. एक दिवस अभ्यागत आले होते, आचार्यश्रींच्या समोर बसलेली होती आणि रंभाईसाची मध्ये किरकिर झाली. शब्द वाढायला लागले, आवाजही वाढायला लागला. आचार्यांच्या कानावर गेलं, वैतागली. हिची दररोजची किरकिर होती. आणि आचार्य रागावले, रंभाई नाही घेत म्हणून. आणि रंभाईला काढून देत असताना आचार्यश्रींच्या मुखातनं 3 शिव्या जन्माला आल्या. मोठ्या गमतीच्या आहेत. शिव्या सापडत नाहीत सर्वज्ञांच्या लीळा चरित्रामध्ये, कठ्ठेच नाही, अजिबात नाही. शिवी सापडते भगवद्गीतेमध्ये, शिवी सापडते आमच्या गोविंद प्रभू चरित्रामध्ये सापडते, शिवी सापडते श्रुतीस्थळामध्ये. शिवी मिळत नाही फक्त सर्वज्ञांच्या लीळा चरित्रात, अजिबात नाही. आचार्यश्रीने 3 शिव्या घातला. रंभाई झाला की गुराखीना, गोवारी, मोशी, गोचरी शिव्या घातल्या. तिला नेग हा मोळा कोसा. आणि रंभाईसा मात्र खाली मानेनं निघाली.
मोठं वाईट वाटलं. ह्या 4 माणसांच्या देखत आणि मार्गातल्या बायांच्या देखत मला नागदेवाने शिव्या दिल्या. मोठं वाटलं. आणि रंभाई सातारा रानात पोहोचली. काठी एकेतरी स्मरणाला बसली आणि बस स्मरण आलंय कुठं. हे कस होता नागदेव मला मला रांडकी कस काय होऊ शकत. मी रांडकी कशी मला रांडकी मला गुराखीन म्हटला. मी गुराखीन कशी असू शकते. हा खुशाल गोचेडीन म्हटला मला. मी काय गोचेडी नाही का. काठी एकेतरी स्मरणाला बसलेली ही रंभाईसा मात्र सातत्यपूर्ण चिंतन करत होती. मला असं का म्हटलं का म्हटलं. दुपारची जेवण झाली. आचार्य नागदेवांचं जेवण झालं. ताटात काही अन्न ठेवलं. ताट उचलून नेणाऱ्या बाईला सांगितलं बाई राहू द्या. रंभाई तिला द्या. बाईनं मात्र आचार्यांकडे पाहून सांगितलं भट्टो तुम्ही काढून दिले हो तिला. कशी येईल ती परत. आचार्यांनी सांगितलं नाही कुठे जाईल. ओटळीची ओटळी. मी तिचा धर्म. मी तिचा धर्म आहे. कुठे जाणार आहे. येईल ती ओटळीची ओटळी. आता दिवस कलायला लागला. सावल्या लांबल्या आणि रंभाई साता विजनावरनं परत आश्रमात आली. आचार्यशीनं दंडवत केला. आचार्यशीनं रंभेकडे पाहिलं. सांगितलं रंभे जा जेवण कर. प्रसाद ठेवलाय तुझ्याकडे. जेवण बांधून द्या. दिवसभर विचार करत होते. मला नागदेव रांडकी कसा म्हटलं. दिवसभर विचार करत होते. मी रांडकी कशी असू शकते. मी गोवारीन कशी असू शकते. नागदेवा मी मोशी कशी. दिवसभर विचार केला. आमचा महानुभावांचा आचार्य सुद्धा रंभाईसाकडे पाहत होता. रंभाईसा बोलते दिवसभर विचार केला. कळालं बा नागदेवा कळालं रे. रांडकी अहो मी खरंच रांडकी आहे. तुम्हाला खोटं नाही. खरंच रांडकी आहे रे. देव श्री चक्रधर महाराज गेल्यानंतर जर मी जिवंत असेल ना तर देवाचं हे रांडके पण मी काढते. देव गेल्यानंतर मी जिवंत आहे बा. जिवंत कशी राहू शकते. मीच तर खरी रांडकी आहे. हा नागदेवा मी गुराखी नाही बा. गुराखी नाही. या सर्व दशेंद्रियांना सांभाळतो. हा स्वैरपणे ते जगतात उधळतात. मी मात्र त्यांना खाऊ पिऊ घालते. गुराख्यासारखं त्यांचं राखण करते. काही ऐकत नाही ती. माझं काही ऐकत नाही. गोचेडी नाही. नक्की गोचेडी नाही नागदेवा. प्रपंचामध्ये अमेच काही नाही. तिथे सर नाही तरी मी प्रपंचाला घट्ट चिकून बसलेले. गाईच्या कुशीला असलेल्या 2 गोष्टी आहेत. तिथं रक्त आहे. शेजारीच त्या सडांमध्ये दूध आहे. येणारं वासरू मात्र चटकन सड मुखात घेत आणि दूध पित. मी मात्र त्याच्या सडाच्या शेजारी ह्याच्या शेजारी मी मात्र रक्त पिते बाबा. त्या प्रपंचाचा मला देव कळाला. धर्म कळाला. साधन कळालं. साधन चरितार्थाचा मंत्र कळाला. तरी मी प्रपंचाला चिटकून जर त्या प्रपंचाचा अमेठ पित असेल ना बा मी खरंच गोचिडी आहे रे. महानुभावांच्या आचार्याच्या डोळ्यातनं पाणी आलं. रंभे एकच शब्द निघालाय फक्त स्मृतीस्थळात. आचार्यांच्या कंठातनं शब्दच निघू शकत नव्हता. रंभे. आणि खाली मानानं रंभाई साता मार्गात गेली. मला असं वाटतं ज्या वेद उपनिषदांना ज्या गोष्टी कळाल्या शरशास्त्र संपन्न विद्वान सांगू शकले नाही त्या शिव्यांचा अर्थ करणारी आमची बाई पाहिली का मग तिच्या पुढे नतमस्तक व्हावं लागतं की अफलातून विद्वत्ता जगण्याला लागणारी ही विद्वत्ता आहे. हा ग्रंथांचं ओझं डोक्यावर घेऊन चालत असताना मान खुजे होईल. शरीर खुज होईल. ओझं घेऊन जाताना कंटाळा येईल कदाचित. त्या ग्रंथात काही पदरात आपल्या पडणार नाही. परंतु रंभाईसाची स्मृती वाचली का मग जीवनाचा मंत्र कळतो. जीवनाचा अफलातून अफाट असं तत्वज्ञान रंभाईसाच्या त्या स्मृतीतनं कळतं. कुठली स्त्री नाही. किती स्त्रिया सांगायच्या स्मृतीस्थळातल्या. मानवा पंथाची पहिली जी स्थान बांधणी झाली ना अफलातून आहे. अफलातून घटना आहे. हा राजा बिदरचा राजा. हा बिदरच्या राजाला कुष्ठरोग झाला. कालच मी बाबांशी बोलत होतो. आमच्या दिवाकर बाबांशी बोलत होतो. कुष्ठरोग झाला. हातात डाग पडला. लक्षात आलं आपल्या हातावर कुष्ठाचा डाग पडलाय म्हणून घाबरला. आता या परिवाराला कळेल माझ्या हातावर डाग आलाय. मला कुष्ठरोग झाला म्हणून परिवाराला कळेल. हा परिवार मला गावाच्या बाहेर घालेल. मला अन्न सुद्धा फेकून देतील. माझी छीत होईल. हळहळ होईल. एवढा मोठा राज्याचा उपभोग घेतलेला मी राजा मात्र कुष्ठामुळे मला गावातनं काढून दिला जाईल. माझा स्पर्श सुद्धा अस्पृश्य मानला जाईल.
सातत्यपूर्ण दररोज विचार करायचा आणि एक दिवस निर्णय घेतला की ही गोष्ट झाकता येणारी नाही, कधीतरी उघड होणार आहे. झाकून अंगरख्यानं झाकून झाकून किती वेळ झाकणार. आणि एक दिवस मात्र या बिदरच्या राजानं आत्महत्येचा निर्णय घेतला की जीवन संपवावं. मोठं सकाळी उठलाय, वेशीजवळ गेला, कोतवालांनी दरवाजा उघडला आणि आत्महत्ये करताना हा राजा, बिदरचा राजा निघालाय. बाहेर मात्र वृक्षातळी कोणीतरी साधक स्मरण करतोय, अंगावर उपरण आहे. आणि म्हणून जाणारा राजा, आत्महत्येला मरणाच्या दारावर जाणाऱ्या राजाने विचार केला एक वेळेला प्रणाम करू, जाणार तर होतच. आणि लांब त्या महात्म्याला प्रणाम केला. आवाज आलाय, हळुवारपणे शब्द त्या उपारण्याच्या बाहेर आली. कोण रेवा? शब्द इतकी स्नेहार्धपणे भरलेली होती ना, कारण स्मरणात्न साधलेली ती शब्द होती, स्मरणात्न साधलेली ती शब्द होती. राजा देवाला काही नाही व काही नाही, या देशीचा राजा मी, हातावर कुष्ठरोग झाला, मला माझं भविष्य पुढचं कळालं आणि म्हणून मी आत्महत्येसाठी निघालोय. दोघांचं बोलणं चाललं होतं आणि त्याच वेळेला दिशा उजळल्या, प्रकाश पडलेला होता. उपरणं बाजूला केलं आणि विचारलं, बघू कुठे कुष्ठाचा डाग आहे बा? राजाने आपला उजव्या हाताच्या अंगरख्याची बाई वर केली आणि कुष्ठरोगाचा डाग दाखवायला हात पुढे केला. आहे कुठे डाग? राजाला अचंबित झालं, इथे होता. परत दुसरा केला, इथेही नाही. आणि मग त्या बादशाच्या लक्षात आलं, अरे हा साधक मोठा आहे, ऐश्वरीचं साधक मोठा आहे, याच्या दृष्टीपुढे कुष्ठाचा डाग सुद्धा राहू शकणार नाही. आणि बास साष्टांग दंडवत घातला, साष्टांग दंडवत घातला, विनंती केली, राज्यात आणलं. अतिउच्च साधनानं पूजा केली आणि सुवर्णाच्या मुद्रांचा ढीक घातला पुढे अर्पण करण्याकरता, कृष्णा अर्पण कर. कुमरे रे मायसा असला, कुमरे रे मायसा पुढे ठेवला. साधवीनं मात्र सांगितलं नाही, आमच्या दृष्टीने हे काही नाही. राजा मात्र अतिशय धार्मिक होता. राजानं सांगितलं, हे तिजोरीतनं निघालेलं द्रव्य कृष्णा अर्पित केलेलं, अर्पण केलेलं आहे, हे परत तिजोरीत घालणार नाही. रे माणसाने मात्र त्या द्रव्याचा विनियोग जो सांगितला ना, मानवा पंथाची एक घडणच झाली. कारण हे अवघड द्रव्य मानवा पंथाच्या स्थान बांधणीला, सर्वात पहिलं स्थान बांधणीला हे द्रव्य वापरलं गेलं. आणि मानवा पंथाची पहिली स्थान बांधणी कुमार रेमाईसाच्या त्या प्रेरणेने झाली. ती स्थानं आज आम्ही करतो, नंतर बांधण्या झाल्या, परंतु पहिली बांधणी कुमार रेमाईसाच्या त्या साधनेतनं, त्या विचारातनं, त्या परिपक्वतेतनं ही साधन ही झालीत. बघा, कितीतरी स्मृती सांगता येतील. मला वाटतं स्त्री विषयावर कितीतरी स्त्रियांचा योगदान मानवा पंथाच्या जडणघडणीत मोठ्या प्रमाणात आहे, मोठ्या प्रमाणात आहे. कथा आहे, भागवत कथा, आणि नेमका आता पंचावतार उपार आहे. बरोबर, पंचावतार उपार आहे. मी अवघड स्मृतीस्थळ सांगू शकतो. आणि त्यातल्या त्यात माझ्यावर जी मंडळी प्रेम करते त्यांनी सांगितलं, त्यांनी मला सांगितलं असताना तू डान्स कर तरी करेन मी, यांच्या पुढे इतका नतमस्तक आहो या साधून पुढे. मला माहिती सर्व काही त्यांनीच दिलेलं आहे. माझी 90% भागवत ही सर्व साधू लोक आयोजित करतात. 90% त्याचं नेतृत्व साधूंकडे असतं. बघा, डोक्यावर त्यांनीच घेतलं, पालख्या त्यांनीच काढलं. तेच आता आचार्य म्हणायला लागले, आत्यांनी खाली बसावं मला वर बसावं, म्हणजे हे शेपारलेपणे आमच्यात यायला लागलं. या कार्यक्रमाचा मी अध्यक्ष होणं, मी म्हटलं केवढा चेंडू फुगवला राव, घरी जाता जाता कुठल्याशिवाय राहणारच नाही. त्यांच्या पुढे ज्याला माऊली म्हणतो मी, लक्षात घ्या, जिला माऊली म्हणतो, ज्याच्या पुढे उभं राहताना सुद्धा मला असं वाटतं की नाही, आपण आई पुढे उभं राहिलो, इतकी सात्विकता त्यातनं भावते. म्हाताऱ्याने मानभाव पंथाच्या मुक्ताईचं सांगत असताना लाखाईचा सांगितले पाहिजे. लाखाईचा मुक्ताईच एकच वय आहे, वेगळं वयच नाही. त्यावेळेला 14 वर्षात लग्न व्हायचं,
13 वर्षाची 14 वर्षाची मुलगी झाली की लग्न व्हायचं आणि लाखाईसाचं लग्न जा सासरला गेली. अगदी त्याच दिवशी अंगावरची हळद उतरली. त्याच दिवशी लाखाईसानं नवऱ्याला सांगितलं, हो मला लग्न नाही करायचं होतं, वडिलांनी सांगितलं म्हणून केलं, मला लग्न नव्हतं करायचं, मी लग्न नाही करणार, मी प्रपंचातलं कुठलंही सुख तुम्हाला देऊ शकणार नाही, मला संसार नाही करायचा. लखाईचा नवरा विचार करायला लागला, बावळट हा लहान आहे, 10-12 वर्षाचं वय आहे, वयच काय लखाईचं, जाऊ दे, 1-2 वर्षानं समज येईल. लखाईसाच्या नवऱ्यानं दुर्लक्ष केलं आणि दिवस पुढे सरकायला लागली. लखाई मात्र कोपऱ्यात नवऱ्याला भेटली की नवऱ्याला सांगायचे, अहो तुम्ही लग्न करून घ्या दुसरं, मी संसारातलं कुठलंही सुख तुम्हाला देऊ शकणार नाही, तुम्ही लग्न करून घ्या. लखाईसाचा नवरा मात्र ऐकून दुर्लक्ष करायचं. होईल अजून 2, 4, 6 महिने 8 महिन्यानं बदल होईल म्हणून लखाईसाचा नवरा दुर्लक्ष करत होता आणि लखाई सारखी नवऱ्याला कोपऱ्यात भेटली का बस तेवढंच सांगायची. एक दिवस कंटाळलेला नवरा लखाईला मर जोत कर, तुला काय करायचं ते. आणि लखाईसा लागली पोरगी पाहायला. आपल्या नवऱ्या करता जगातलं पहिलं उदाहरण आहे, बायकोनं नवऱ्याला पोरगी पाहावी दुसरं लग्न करण्याकरता. हा तिचं मड होतं ना तरी ती नवऱ्याला सोडत नसते, तिचं मड झालं तरी. आजकालची तर बाया त्याच्या खिशात मोबाईल पाहतील, रुमाल पाहतील, कुठे एखादा इतकशी गोष्ट मिळाली की दिवसभर भांडण करतील नवऱ्याशी. बघा ना तुम्ही, ही पोरगी पहा लग्नाचं अंगावरची हळद उचलून संसाराला सुरुवात केलेली आहे. लग्नाचं पहिलं पाऊल टाकतच ना मुलींच्या मनामध्ये स्वप्न का असतात संसाराची, कसं संसार सजवायचा म्हणून. हा ही मात्र नवऱ्याला मुलगी पाहिली. जगाच्या पाठीवर नाही, भारताच्या इतिहासामध्ये अशी कुठलीही घटना घडलेली नाही, कुठलीच नाही की त्या स्त्रीने आपल्या नवऱ्या करता मुलगी पाहावी. लखाईसा मुलगी पाहायला लागली. एक दिवस लखाईसाने एक देखणी मुलगी पाहिली, नवऱ्याच्या कानात सांगितलं, अहो मुलगी पाहिली, लग्न करायचं आहे. लखाईसाचा नवरा मात्र वेड्यासारखा तिच्याकडे पाहत होता आणि बस ठरलेल्या मुहूर्तावर लग्न पार पडलं. लखाईसानं शेज घातली. काय गंमत आहे स्मृतीस्थळातल्या लखाईसाची. मी लखाईसाच्या गावाला गेलो, ढसा रडलोय, त्या गावाला जाऊन ढसा रडलो. ही लखाईसा आमची कशी होती जी नवऱ्याचं दुसरं लग्न करून शेज सजवते. हा स्वतः मात्र ओसरीवर अंथरून घातलं. आता सकाळी उठायची, स्मरण करायची, गंगेवर जाऊन स्नान करायचं, आपला नित्याचा क्रम सुरुवात झाला होता. आता 2 महिने 4 महिने 6 महिने झाले आणि एका मोठ्या सकाळी उठलेली लखाईसा गेलीच. नवरा उठला, लखाईसा उठून नाही गेली. थोडा वेळ वाट पाहिली येईल कुठे गेली असेल म्हणून, थोड्या वेळाने दिसली नाही. मग मात्र नवऱ्याचं काळी जात पालथ झालं आणि पळाला गंगेच्या दिशेनं. अवतीभोवती असलेल्या त्या गावाच्या भोवती चक्कर मारली, कुठे विहिरीत आहे का, दरीत आहे का, आडात आहे म्हणून पाहिली, कुठंच नाही. बाबुळ गावाच्या पंचकृषीमध्ये कुठेच सापडले नाही. इकडे मात्र लाखाईसा मोठ्या सकाळी उठली आणि निंब्याला आचार्यशी नागदेवांच्या आश्रमात पोहोचली. मला वाटतं बाबुळगाव आणि निंब एक 4 ते 5 किलोमीटर अंतर आहे. म्हणजे आचार्यशींच्या मार्गात पोहोचली. दिवस उगवणार होता. आचार्य म्हणले, भट्टो माझं भिक्षा द्यावी, मला दीक्षा द्या. आचार्याने लाखाईसाकडे पाहिलं, झोळी हातात दिली, गाठी दिली, सांगितलं, लाखाई परिवार निघाला का परमेश्वरपुराला, श्री प्रभू बाबांच्या रिद्धिपुराला निघाला, निघ तू त्यांच्याबरोबर जा. आणि एका क्षणात होता झोळी आणि गाठी घेऊन, एका क्षणातला त्याग आहे. एका क्षणात झोळी आणि गाठी दिली आणि लाखाईसा आता त्या परिवाराबरोबर परमेश्वरपुराच्या दर्शनाला निघाली, देवाच्या दर्शनाला निघाली, देवाला भेटायला निघाली. आणि मग दिवस उगवताच हा लाखाईसाचा नवरा मार्गामध्ये पोहोचला. आचार्यानं दंडोत केलं, झालं भट्टो लाखाई आली होती का. आचार्यांनी मात्र धर्माकरता, महाभारत कथेमध्ये धर्माकरता धर्मानं कानावर हात ठेवली होती आणि नरोबा कुंजराव केला होता. अगदी इथे सुद्धा आचार्यांनी धर्माकरता कानावर हात ठेवली आणि नरोबा कुंजराव केला. अरे जा मध्ये जाऊन पाहून घ्या, एक आली का, मला नाही सांगता येणार. लाखाईसा तर परमेश्वरपुराच्या मार्गाला लागलेली होती. आता नवरा घरी आला, दुःखानं जड पावलानं घरी आला तर दिवस सरकत होती पुढे. आता वर्ष 2 वर्ष 3 वर्ष गेली आणि एक दिवस संध्याकाळच्या वेळेला लाखाईसा निंब्याच्या आश्रमात पोहोचली. आचार्यशींच्या पायावर डोकं ठेवलं, स्पर्श झाला, दंडवताचा आवाज आला आणि आचार्याने किलकिले डोळे करून पाहिले, कोण ग तू. क्षणभर मध्ये गेला. लाखाईनं सांगितलं,
ओळखलं नाही का? आचार्याने तटकन झाला का लाखे केसना आचार हो केला, केवढा आचार केला ग मी ओळखू शकलो नाही. लाखे माझं एकच काम कर, बस एकच काम कर, तुझ्या गावाला जाऊन एक भिक्षा कर, एक भिक्षा गावाला जाईन आणि दुसऱ्या दिवशी लाखाईचा आता बाभुळगाव मध्ये भिक्षेला पोहोचेल. भिक्षा करत करत आता स्वतःच्या घरासमोर आली. नवरा पाठ लावून भिंतीला पाठ लावून बसलेला होता. साध्वी आपल्या दाराशी भिक्षेला आली. भिक्षा आवाज आला म्हणून बसल्या बसल्याच नवऱ्यानं सांगितलं आई दंडावर. लखाईसाच्या लक्षात आलंय, गडबड झाली. पुढे गेली का हो माझं नाव ओळखा, मला ओळखलं नाही का तुम्ही? लखाईसाचा नवरा उठला, पायऱ्या उतरून खाली आला, पाहिलं, बारीक डोळे करून पाहिलं आणि धडकन कोसळला लखाईच्या पायावर. आता ओळखले ओ माय. अरे काय गंमत आहे, नवऱ्याच्या तोंडात सुद्धा आई हा शब्द काढावा. केवढी तपसाधन आहे, केवढी तपसा. आता ओळखले हो माय. पायावर लोटांगण घातलं, आता आदरानं वर आणलं, पाठ बसायला घातलं, लखाईसाला बसवलं आणि नवऱ्यानं लखाईसाच्या नवऱ्यानं आता लखाईसाची पाय धुतली. हा ते पायवान घेतलं, ते पाय धुतलेलं पाणी तोंडात घेतलं. लखाईसाला जेवणाचा खूप आग्रह केला, पण लखाईने सांगितलं नाही रे बा, तो माझा धर्म नाही. भिक्षेची जुळी पुढे केली, हा माझा धर्म. भिक्षा घेतल्याने लखाईसा आता गंगेवर आपला ठरलेला आचार करण्याकरता निघून गेली. ही लखाईसा केवढी या, केवढ्या ताकदीची आहे, कुठे नाही. हा मी रामदासांचं चरित्र वाचलं, मधला अंतर फाडून पळून गेले. लाखाईसा पळाली नाही, परत आली. नवऱ्याला आई म्हणायला भाग पडलं. हा ही लाखाईसा नवऱ्याला आई म्हणायला भाग पडलं. मला असं वाटतं स्मृतीस्थळात सोन्याचा खजाना आहे, त्यात हिरे आहे, माणिक आहे, मोती आहे. शोधावं, फक्त शोधलं का सापडतं. इथे मात्र या सभेला उपस्थित असलेली सर्व माझी गुरुजन, माझी भावंड आहेत.